मराठा समाजाला. त्याचा अर्थ असा आहे की यापूर्वी ESBC किंवा SEBC असे 2 वेळा जे झालं ना 2013 2018ला आरक्षण मिळालं, तसाच एक वेगळा प्रवर्ग करून मराठ्यांना म्हणजे उर्वरित मराठ्यांना ज्यांनी कुणबी नोंद नाही त्यांना आरक्षण देणार असं स्पष्टपणे सांगितलं आहे सरकार. जरी वाक्य तसे नसले तरी असं कळतं. तर जसं 2 वेळा झालंय ते टिकलं नाही, तसं याही वेळेस होणार नाही असं का? नाही, म्हणूनच मी आता एक शब्द वापरला, कधी पर्यायी रस्ते माणसाकडे असले पाहिजेत, हुशारी असली पाहिजे, दूरदृष्टी ठेवता आली पाहिजे. म्हणून आपण सगळा सोयरा आणि समितीला पुन्हा वर्षभर काम करायचं यासाठी ठेवलेलं आहे. खरं कारण त्याचं ते सुद्धा आहे. उद्या जर वेगळा प्रवर्ग हे नेमकं 50% आत करणार आहेत का बाहेर, तर याचं उत्तर आहे 50% बाहेर. कारण वेगळा प्रवर्ग 13% मराठ्यांचा होऊ शकत नाही 50%च्या आत. कसला पठ्ठ्या आणला तरी होऊ शकत नाही. मग हे बाहेरच जाणार आहे. ते पुन्हा जर तीच खेळ झाला, त्याची हिअरिंग कशात होती हे बी महत्त्वाचं आहे. पुढं चालून ओपन कोर्टात झाली तर मग नाही दागा फाटका होणार. परंतु मग मराठ्यांनी स्वतःचं वाटोळं करून घेण्यापेक्षा यांचं ऐकून की आम्हाला मराठा म्हणून पाहिजे, मराठा म्हणून पाहिजे, तरीही या आंदोलनातल्या गोरगरीब करोडो मराठी लढले आणि त्यांच्यासाठीही अधिकाराचं आरक्षण दिलेलं आहे. परंतु आपण शेतकरी आहेत आणि मराठी आहेत हे मात्र डोक्यात पक्क ठेवलं पाहिजे. मी 96 कुळी 92 कुळी कवर आता तू हे करतो कशाला? सगळे 96 कुळी तिथं कोण कच्चा आहे? कोण कच्चे नाही तिथं मराठी. कोणाचे सगळ्याचे मनगटात जोरच आहे. उगा काहीतरी सांगायचं, पिढ्याना पार लेकरांचे हाल झाले, आणखीन डोळ्यात एकटा हाल बघायचे ते असले ऐकून. तुम्हाला भरमसाठ आहे रे. तुम्हाला काय तुमचं पेटून दिलं तर 1.5 वर्ष जळत. आमच्या गोरगरिबांच्या कष्टकऱ्यांच्या लोकांचे लय हाल आहेत. हे राज्यापर्यंत केंद्रापर्यंत आरक्षण आहे. आरक्षण सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी मुख्यमंत्री साहेबाला करावीच लागणार. जर क्लिअर तुमची व्याख्या जर क्लिअर झाली तर या प्रवर्ग करून आरक्षण देण्याची गरज नव्हती असं साहजिकच साधा प्रश्न उपस्थित होतो. मग सगळे सोयऱ्यांवर गेल्या 15-20 दिवसांपासून तुम्ही प्रेशर तेच सांगताय. कुठं अडचण येते आहे का? हा सगळे सोयरेचा मुद्दा सरकार बाजूला सारून